लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांनी घर जे सोडलं ते रोज एकही दिवस असा नाही की ते कुठल्या जिल्ह्यात नाही, सातत्याने एकेका जिल्ह्यात जाऊन त्या ठिकाणी त्यांचे आमदार असतील, त्यांचे सदस्य असतील, कोणी माजी आमदार असतील, यांच्या सभा करायच्या, त्यांचे कार्यक्रम करायचे. त्यातनं त्यांनी पक्षाला एक कॉन्फिडन्स हे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. खरं म्हणजे दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र तर हळहळला आहेच, पण निश्चितच त्यांच्या कुटुंबांना, सुनेत्रा बहिणींना जे काही दुःख झालं असेल ते आपण सगळे समजू शकतो. पण या बिकट परिस्थितीतही बहिणींनी अतिशय धीरोदात्तपणे या ठिकाणी त्यांचं कार्य पुढे नेण्याकरता कठोर निर्णय घेतला आणि अत्यंत संयमी आणि घरंदाज पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं जे काही कार्य आहे ते हातामध्ये घेतलं आहे, ते कार्य त्या पेलतायत. निश्चितपणे आपण सगळे लोक आणि आपल्या सद्भावना या त्यांच्या पाठीशी आहेतच. कारण शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वेळा व्यक्तिगत वेदना आपल्याला बाजूला ठेवून समाज, राज्य याचा विचार करत आपलं कर्तव्य त्या ठिकाणी बजावत राहावं लागतं. मला विश्वास आहे की वहिनी देखील ज्या प्रकारे दादांनी एक आपली वेगळी प्रतिमा तयार केली तशी आपली प्रतिमा तयार करतील आणि त्याच पद्धतीनं दृढतेनं या ठिकाणी काम करतील.